संपूर्ण हातगाव हिमायतनगर असेल या तालुक्याच्या वतीनं आणि परिसरातून आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण हा मोर्चा काढण्यात आलेला। आमचा कोणत्या समाजाला विरोध नाही, परंतु आमच्या समाजात जर कोणी घुसखोरी करत असेल, जे आमचे घटनात्मक अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेला आहे, त्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावत असेल तर निश्चित त्यांचा आम्ही निषेध रस्त्यावर करणार आहे। आज एवढ्या बरोबर संख्येने आज इथं आमचे आदिवासी बांधव असतील, कोकणी असतील, आमचे विद्यार्थी मित्र असतील, एवढ्या मोठ्या करण्यात येतात, मोर्चे करण्यात येतात। याचं महत्त्वाचं कारण की धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल आणि इतर काही समाज असतील ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ पाहतात। खरं म्हणलं तर आदिवासी आरक्षण त्यांना एवढं सोपं वाटते का? बाबासाहेबांनी ज्यावेळेस आदिवासी आरक्षण केले, जे आरक्षण आम्हाला या घटनेच्या माध्यमातून मिळालं, आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण केलं जातं की हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, परंतु हैदराबाद गॅजेटनुसार जे सरकार चालत नसेल, हे देश चालत नसून हा घटनेनुसार हा देश चालतो आणि त्यामुळे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे हे आरक्षण मिळते। या आरक्षणामध्ये कोणाला घुसू देणार नाही आणि तो घुसला तर आम्ही त्याचा 100% विरोध करू, एवढं आपण खरं म्हणलं तर आदिवासीला फक्त हे लोक मतासाठी वापरतात आणि जेव्हा त्याने मत घेतल्यानंतर आम्हाला ते वापरून फेकल्यासारखं काम करतात। आज प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा आदिवासी समाज बहुसंख्य नाही, आमचा समाज त्यांच्या पाठीमागे विधानसभेला राहतो, लोकसभेला राहतो, परंतु जेव्हा आमच्या वेळ येतो तेव्हा मात्र आदिवासी बाजू घेतली जाते। आज बंजारा समाजाला लोक पत्र देतात, परंतु आमच्या आदिवासी समाजाला कोणी पत्र देत नाही, पाठिंबा देत नाही, परंतु तरी काही हरकत नाही। आमचा आदिवासी समाज एकदा पेटला की तो कोणालाही भिजू शकत नाही आणि ही आग त्या लोकांना घरीच बसल्याशिवाय ठेवणार। आदिवासी आरक्षणाला एक तर धक्का जाऊ शकत नाही, कारण बाबासाहेबांना घटनेमध्ये जी तरतूद केली या घटनेला कोणीच हात लावू शकत नाही। याच्यामध्ये यांची फार मोठी प्रोसिजर आहे आदिवासीमध्ये। साधा कॉमा किंवा विलांटी जरी टाकायची असतील तर घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते, राष्ट्रपती मुर्मू यांची सही घ्यावी लागते। असं कोणी मान्यतामुळे मोर्चे काढल्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही। बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं त्याच्यामध्ये 1% सुद्धा बदल होणार नाही। आज आम्ही तालुका स्तरावर मोर्चे चालू आहे, यानंतरही शासन जर त्या भूमिकेशी काम असेल तर आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर मोर्चे करणार आहेत। कालच आमचे मुंबईला सर्व आमदार, माजी आमदार सगळ्यांची आमची बैठक झाली। आम्ही सगळ्यांनी बहुमताने ठरवलं की हा समाजाचा प्रश्न आहे, यामध्ये कोणत्याही पक्षाचं राजकारण न करता समाजासाठी आपण सर्व एकत्र आलो पाहिजे आणि निश्चित ही भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। मग ती आमची लढाई रस्त्यावरची असेल, ती मंत्रालयीन लढाई असेल, ती किंवा विधानसभेची लढाई असेल, या तिन्ही ठिकाणी आमचे संपूर्ण आदिवासी समाज एका दुकानं एकत्र राहतो।
खरं आहे की सरकार त्यामध्ये भांडण लावत आहे आणि सरकारला सगळं कळतंय आरक्षणामध्ये कोण घुसू शकते आणि कोण घुसत नाही. अहो, हैदराबाद गॅजेटचा आणि बंजारा समाजाचा काय संबंध होता? ते हैदराबाद गॅजेट एका समाजाला न्याय देण्यासाठी काढला, परंतु याचा दुरुपयोग करण्यासाठी दुसरा समाज पुतळे झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी हे सरकार आपसामध्ये भांडण लागतं. खरं म्हणलं तर बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल, हे सगळ्या भावाप्रमाणे एकत्र राहणारे आम्ही सर्व बांधव होतो, परंतु आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि निश्चित याचे फळ त्याला भेटल्याशिवाय राहणार. या ठिकाणी हदगाव इथे आदिवासी समाजाच्या वतीने इथे जो महामोर्चा काढण्यात आला, यामध्ये प्रमुख मागणी आमची एवढीच आहे की आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये. त्याच पद्धतीने आदिवासी समाजाच्या जवळपास 12,500 जागा आहेत ज्या अजूनही शासनाने भरलेल्या नाही आहेत. त्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजे. रिक्त पदांचा जो अनुशेष आहे तो जवळपास 70,000 पदांचा अनुशेष आहे, तो या ठिकाणी सरकार भरायला तयार नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी काल परवा जो या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे की आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत ते भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. आमच्या या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं मागणी आहे की तुम्हाला कोणत्या आदिवासींनी मागितले, तुम्ही या पद्धतीने एकतर आदिवासींचं आरक्षण पळवण्याचा घाट या ठिकाणी रस्ता आहे, दुसरं त्या पद्धतीने आदिवासीच्या जमिनी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लुबाडण्याचा प्रयत्न करताय. हे या ठिकाणी हलन पाडण्यासाठी या ठिकाणचा प्रत्येक आदिवासी आज रस्त्यावर उभा आहे आणि तो त्या ठिकाणी घटनादत्त जो अधिकार मिळालेले त्या माध्यमातून हा मुळात एक राजकीय या पद्धतीने अजेंडा आहे. एक प्रकारचं जे मुळात आदिवासी समाजाच्या त्या रिक्त पदांचा जो अनुशेषामुळे जे राज्यभरामध्ये आंदोलन चालू होतं ते कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि समाजामध्ये भांडण लावून या ठिकाणी मूळ प्रश्न जे आदिवासी समाजाचे ते कुठेतरी या ठिकाणी नजरअंदाज करण्याचा एक नवीन एक कुटील डाव या ठिकाणी सरकार असते आणि या ठिकाणी आदिवासी समाजाच्या आरक्षण तसेच जमिनी हडप करण्याचा त्याच्या मागे हा फार मोठा डाव आहे. मी ॲडव्होकेट रामदास शिवराम डवरे, आंध्र आदिवासी समाज संघटना तालुका अध्यक्ष तथा आदिवासी बचाव आंदोलनचा कमिटीचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी संपूर्ण हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीने खेड्यापाड्यातील महिला पुरुष थोर मंडळी या ठिकाणी आली आणि या येण्याचा मागचा एकच उद्देश होता की सध्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बंजारा समाज हा आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचे मोर्चे आंदोलन चालू आहेत आणि या आंदोलनाला बळी न पडता शासनानं आदिवासी समाजाची जे कायदेशीर मागणी आहे ते ठाम धरून आदिवासी समाजामध्ये कोणत्याही जातीचा किंवा इतर जमातीचा प्रवेश करू नये अशी या ठिकाणी आमची या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला मागणी